पाक लष्कर प्रमुख मुनीर यांच्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे आणि त्यामुळे भारताची डोकेदुखी कुठेतरी वाढू शकते। पाकिस्तानी लष्कर प्रमुखांना अणुहल्ल्यांचा अधिकार देण्याची तयारी पाहायला मिळते। 27व्या घटना दुरुस्तीवर पाकिस्तान संसदेमध्ये वादळी चर्चा झाली, मात्र विरोधकांचा कडाडून विरोध सुद्धा पाहायला मिळालाय। चेअरमन जॉइंट चीफ्स पद रद्द झालंय, तर चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस पदाची निर्मिती करण्यात येणार आहे। लष्कर नौदल हवाई दलावर एकछत्री नियंत्रण मुनीर यांच्या हाती येणार असल्याचं बोललं जात आहे। भारतासाठी नवं आव्हान असणार आहे, तर पाक लष्कराचं वाढतं वर्चस्व चिंताजनक असल्याचं सुद्धा दिसतंय। घटना दुरुस्तीवर पाक संसदेमध्ये मॅरेथॉन चर्चा झालेली आहे आणि या संदर्भात आणखी माहितीकर आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पाक लष्कर प्रमुखांना अणुहल्ल्यांचा अधिकार जर मिळाला तर आता भारताची डोकेदुखी कशी वाढू शकते? श्रद्धा, खरं तर लोकशाहीवरती ज्यांची श्रद्धा आहे त्या देशांसाठी ही डोकेदुखी ठरेल, फक्त भारताचीच नाही। कारण ज्या पद्धतीने पाकिस्तान अणुयुद्धाची घोषणा करताना पाहायला मिळतात, धमक्या देताना पाहायला मिळतात, त्या दृष्टिकोनातून हा जगाचा प्रश्न आहे। अणुबॉम्ब हा आता फक्त भारताचा शेजारी म्हणून पाकिस्तान हा प्रश्न भारताचा नाही, कारण एक मुस्लिम राष्ट्र आहे आणि एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे की ज्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे। त्यामुळे इस्रायल पासून अमेरिका या सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीने जर अधिकार एका व्यक्तीच्या हाती दिले गेले आणि त्याचा जर वापर झाला तर भविष्यामध्ये या ठिकाणी पृथ्वीवरती दगड माती शिल्लक राहील। आणि त्या दृष्टिकोनातून पाकिस्तान आता पाऊल टाकताना पाहायला मिळते। जबाबदार राष्ट्र नाही पाकिस्तान, त्यामुळे त्यांच्याकडची जे शस्त्र आहेत ती नष्ट करण्यात यावी अशी मागणी सातत्यानं पाश्चिमात्य देशांचं भारताने केल्याचं पाहायला मिळते। आणि त्याचं हे द्योतक म्हणावं लागेल की अशा पद्धतीने भारत सातत्याने सांगत होता आणि ते पुढे आता येताना पाहायला मिळते। त्यांनी आणखी एक भारतासारखंच एक पद निर्माण केलेलं आहे। भारताकडे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे, तिकडे चीफ ऑफ डिफेन्स फोर्स नावाचं एक पद निर्माण केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे। या पदामध्ये ज्या पद्धतीने त्यांना 2 मोठ्या पदव्या अलीकडच्या काळात देण्यात आलेल्या आहे, एक फील्ड मार्शल नावाची पदवी देण्यात आली आणि त्याच्यानंतर CDF नावाची ही पदवी देण्यात आलेली आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर 27व्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लष्कर प्रमुख आणि संरक्षण दल प्रमुख दोघांचीही नियुक्ती करतील असं एकंदरीत हे पद आहे। पण मात्र त्यांना जे अधिकार देण्यात येणार आहेत तर त्या अधिकारांबाबत खऱ्या अर्थानं आता खल सुरू झालेला आहे। आणि दुसरा मुद्दा यामध्ये आहे की जी शस्त्र वापरण्याची परवानगी ज्या पद्धतीने चर्चिली जात आहे, खास करून अणुहल्ल्याचा, तर ज्या अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की पाकिस्तान भलेही लोकशाही राष्ट्र नावाला आहे, त्या ठिकाणी लष्कराची सत्ता असते। लष्कराच्या हातामध्ये जर अशा पद्धतीने शस्त्र वापरण्याची परवानगी देण्यात आली तर ही पाकिस्तानसाठी डोकेदुखी असेल, त्याचबरोबर जगासाठी देखील डोकेदुखी असेल। युद्ध म्हटल्यानंतर त्याचा परिणाम जगावरती होताना पाहायला मिळतो। युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम आपण पाहिला, पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम पाहिला, इस्रायल युद्धाचा परिणाम पाहिला, तर त्याचा परिणाम जगावर होत असतो। आणि या सगळ्यामुळे फक्त ही भारताची डोकेदुखी नाहीये, तर ही जगाची डोकेदुखी ठरणार आहे। जर अशा पद्धतीने एका व्यक्तीच्या हातामध्ये जर सत्ता एकवटली गेली तर कोणताही देश असो त्याचा परिणाम जागतिक घटनांवरती होताना पाहायला मिळतो। त्यामुळे आणि या सगळ्या बदलांमुळे आता पाकिस्तानच्या अणुधोरणावर आणि नागरी लष्कर संबंधांवर काय परिणाम होतो याकडे सुद्धा पाहावं लागेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।